सर्वांना जय एकविरा. तर आज आपण बनवतोय आंब्याचा केक. तर इथं मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. त्यानंतर त्याच वाटीत साखर घेतलेली आहे. माझा आवाज तर बसलेला आहे म्हणून जाड येतोय. त्यानंतर याच वाटीत आपण दूध घेतोय. त्यानंतर 2 आंबे घेतोय पिकलेले मस्त. तर यांचा आपण रस काढून त्यात टाकून घेतोय. मिक्सरला लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे मी जाडच रवा घेतलेला. तर मिक्सरला लावलंय. बॅटर मस्त असं स्मूथ झालेला आहे. बघू शकता किती छान बॅटर झालेलं आहे. ते पूर्ण काढून घ्यायचं आहे. थोडंसं पण भांड्याला ठेवायचं नाही आपल्याला. तर अशा प्रकारे काढून घेतोय. खायला खूप छान लागतो, नक्की करा. त्यानंतर बघू शकता तुम्ही किती फ्लफी झालेला आहे. त्यानंतर यात मी अर्धी वाटी तेल टाकते. तुम्ही बटर सुद्धा घालू शकता. गरम करून थंड झाल्यानंतर ते चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचा. जेवढं तुम्हाला मिक्स करता येईल तेवढं मिक्स करून घ्या. तुम्हाला अजून एक आंबे ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता. मी इथे 2च केलेले आहेत, तरी पण खूप छान वास येतोय. त्यानंतर मुलांना तर टुटी फ्रुटी खूपच आवडते. तर आपण त्यात टुटी फ्रुटी सुद्धा घालणार आहोत. तर ती टुटी फ्रुटी खाली बसू नये म्हणून त्यात थोडंसं मी कॉर्नफ्लॉवर त्यांना लावून टाकणार आहे. तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही भाकरीचे पीठ टाकू शकता. बघू शकता अशा मिक्स झालेला आहे. त्यानंतर मी इथे गॅस चालू करते आणि कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्याचं मी रबर आणि शिट्टी काढून घेते झाकणची. फास्ट गॅसवर आपल्याला 5 मिनिटं गरम करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण पीठसुद्धा बनवलेलं मिश्रणसुद्धा 5 मिनिटं रेसवर टाकतोय. तुम्ही बघू शकता इथे. त्यानंतर मी इथे टाकते बेकिंग पावडर. बेकिंग सोडा नाही, बेकिंग पावडर. चांगली फेटून घ्यायची आहे. अशा प्रकारे जेवढं तुम्हाला फेटायला जमेल तशी फेटून घ्यायची आहे मस्त. चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचे. बेकिंग पावडर फेटवताच बबल्स यायला चालू झालेले आहेत. बघू शकता तुम्ही इथे बबल्स यायला चालू झालेले आहेत. पीठ एकदम स्मूथ झालेलं आहे. त्यानंतर आता आपण सर्व खाली बसलंय की नाही ते पण आपण चेक करून चांगलं मिक्स करून घेतोय. बबल्स यायला चालू झालेले आहेत. तर आता आपण त्यात टुटी फ्रुटी टाकतोय. ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघायला तर खूप छान वाटतोय ना, खायला पण खूप छान लागतो. नक्की ट्राय करा. तुम्ही बघू शकता. तर इथे मी एक भांडं घेतलेलं, त्याला बटर पेपर लावलेला आहे आणि थोडंसं ऑइल सुद्धा लावलेलं आहे. त्यानंतर सर्व मिश्रण मी त्या भांड्यात टाकते. तो माझं उरलेलं आहे ते मी नंतर करेन. असं थोडंसं आपटून त्याच्यावरती थोडेसे काजूचे काप नाही आणि बदामाचे काप टाकून घ्यायचे. असे दिसायला पण खूप छान वाटतं आणि खायला पण खूप छान लागेल. बघू शकता अशा प्रकारे टाकून घेतले. त्यानंतर आता आपण याला कुकरमध्ये ठेवतोय. तर आरामात ठेवायचं आहे. तर इथे मी घेते मीठ. तर हा एकदम काळा झालेला आहे. मी एकदा दोनदा यूज केलेला मीठ आहे तो. तर मी असा डब्यात भरून ठेवते. मीठ टाकून एक लेवल केलेला आहे. त्यानंतर आपण तुम्ही याला काय बोलता ते कमेंट करून मला नक्की सांगा. ते आपण भांडं ठेवतोय त्यात. त्यानंतर आता आपण आरामात केकाचं भांडं ठेवायचं आहे. चटका वगैरे नाही लागेल याची काळजी घ्या. त्यानंतर झाकण लावून गॅस स्लो करून 30 मिनिटं आपल्याला शिजत ठेवायचं आहे. 30 मिनिटानंतर मी गॅस बंद केली. खूप छान वास सुटलेला मस्त
आणि केक पण छान बेक झाला आहे. तरी मी चेक करते. तुम्ही बघू शकता चाकूला थोडंसं पण लागलं नाही आहे. तर इथे केक एकदम बेक झालेला आहे. तर आपण परत झाकण लावून त्या वाफेतच शिजत ठेवतोय. 5-10 मिनिटानंतर काढलं तर मी ते काढायचं मला टेन्शन आलेलं, कसं निघेल तेच चाललेलं. तर कसं तरी करून काढायचंच होतं. पलटीसुद्धा करू शकत नाही कारण की ते खाली मीठ आहे म्हणून. आणि कुकर पण नॉर्मल गरमच आहे, एकदम थंड झालेला नाही आहे. तर मी असंच काहीतरी जुगाड करून काढायचा प्रयत्न करते. तर तो निघेलच आता. तर मी नंतर वेगळ्या पद्धतीत काढला. सांडशी सटकत होती, तर मी आता अशा प्रकारे काढते. हां, तर बघू शकता कलर किती छान आलेला आहे, मस्त. तर याला आता आपण थंड होऊन देतोय. आपण खूप गरम आहे, त्याला थंड झाल्याच्या नंतरच काढून घ्यायचंय. मस्त थंड झालेला आहे. तर आपण तरी पण असं पलटी करून घेतोय. एकदम पण थंड नाही झालंय, नॉर्मल गरमच आहे. माझ्या मुलांना काही झाली आहे केक खाण्याची. तर आता इथे बघू शकता केक एकदम असा सॉफ्ट असा पंची झालेला आहे. माझ्या छोट्या मुलाला तर खूपच घाई झालेली आहे, पण तो गरम आहे. तर आपण त्याला नंतर कट करून घेऊ. तर इथे बघू शकता केक किती छान मस्त. तर कट करायला घ्यायला तर अर्धा झाला. तर हे बोलले की आपण जेवून घेऊया नंतर तू कर. मी जेवायला सर्वांनी खाऊन एवढाच ठेवलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. खूप छान झालेला. तर नक्की ट्राय करा. बघू शकता तुम्ही किती मस्त फुगलेलं आहे ते. तर नक्की ट्राय करा.